आज ती महिला फोन करून आम्हाला सांगते, मला जगण्याची इच्छा उरली नाही, मी माझ्या लेकरा बाळांसहित मी या जगाचा निरोप घेईल. हे निर्भय महाराष्ट्र पार्टी सहन करू शकत नाही. म्हणून मी 200-250 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे की या विधवा महिलेला न्याय मिळाला पाहिजे. माझी समाजातल्या सगळ्या धुरीणांना विनंती आहे, हा लाईव्ह जे लोक बघत असतील त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये या सरकारला मार्गदर्शन करा. हो, सरकारला मार्गदर्शनच करा की तुमचा नीरव मोदी पळून जातो, तुमचा अनिल अंबानी करोडो रुपये बुडवतो, तुमचा मल्ल्या, काय नाही त्या मल्ल्याचा, विजय मल्ल्या, तो सरकारला चुना लावून पळून जातो. आणि त्याच्याबरोबरच अनेक मंत्री संत्री आमदार खासदार मस्त मजा मारतात, पोलिसांना पैसे चारतात, बँकेच्या अधिकाऱ्यांना पैसे चारतात, मंत्र्या संत्र्यांना पैसे चारतात आणि बिनधास्त क्राईम करून जगतात. त्यांना या देशात न्याय असं म्हणायची वेळ आलेली आम्हाला. पण माझं भारतीय संविधान अशा लोकांना दंडित करा असंच सांगतं, पण संविधान राबवणारे हात जे आहेत ते मातीचे निघाले. म्हणून माझ्या भारतीय सामान्य माणसाचे हाल होत आहेत. म्हणजे ज्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या तेच चोर निघाले, जे रक्षकाच्या भूमिकेत पाहिजे तेच भक्षक निघाले. तर ह्या दुर्दैवामध्ये, या दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये ही महिला अडकलेली आहे. त्या महिलेला सोडवण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. तिची बाजू घेऊन पुण्याच्या आमच्या महिला अध्यक्षा सुनीताताई निंबाळकर त्या इथे आलेल्या आहेत. त्यांनी पण एक शब्द बोलायला पाहिजे. जा ना.